माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरू करूया. भाग 19 अयोध्याकांड आज समाप्त होते. उद्यापासून आपण अरण्यकांड प्रारंभ करणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. श्रवण केले तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. पुढील भाग सुरू. रामाच्या पादुका मस्तकी धारण करून भरताने रथारोहण केले. रुंदास पुढ्यात ठेवून शत्रुघ्नासमोर ते निघाले. जेव्हा ते भरद्वाज ऋषींच्या आश्रमात पोहोचले तेव्हा ऋषींनी चौकशी केली की भरतांना राम भेटले का, त्यांचे उद्दिष्ट साध्य झाले की नाही. भरताने उत्तर दिले की आपल्या वनवासाचा कालावधी पूर्ण करण्याबाबत राम निग्रही आहेत. वशिष्ठाने रामाच्या लाकडी पादुका पुढे आणल्या. त्यामध्ये अयोध्यावासियांच्या गरजा पूर्ण करण्याची शक्ती संचारण्याची भरद्वाजांना विनंती केली. भरद्वाजाने ते कार्य समारंभपूर्वक पार पाडले. त्यानंतर भरताने ऋषींचे पाय धरले. तेथून जाण्यासाठी अनुज्ञा घेतली. पूर्वी आलेल्या मार्गानेच परतीचा प्रवास करीत शेवटी परत अयोध्येच्या सीमेवर येऊन ठेपले. नगरीला आलेली अवकळा बघून ते सुमंत्रांना म्हणाले, शरीरातील प्राण जाता क्षणी हे भौतिक शरीर जसे अचेतन होते तसेच रामाशिवाय अयोध्येत चैतन्य नाही. दशरथाच्या प्रासादात प्रवेश करताच त्याची रयाच गेलेली बघून भरतांना भडभडून आले. ते रडू लागले. भरताने घोषित केले की आपण एक तपस्वी म्हणून राहण्यासाठी नंदीग्रामात जाणार आहोत. मंत्रीगणाने त्यांच्या उदात्त निर्धाराची प्रशंसा केली. भरताने आपला रथ मागवला. शत्रुघ्नासह ते निघाले. अयोध्येचे नगरवासी उत्स्फूर्तपणे प्रेमापोटी अयोध्येला लागूनच असलेल्या नंदीग्रामापर्यंत भरताच्या पाठोपाठ गेले. तेथे आगमन होताच भरताने प्रथम रामाच्या पादुकांची राजसिंहासनावर प्राणप्रतिष्ठा करण्याचे आपल्या मंत्र्यांना आज्ञा केली. त्यानंतर आपल्या सैन्यासमवेत नंदीग्रामास राहून त्यांनी रामाच्या पादुकांसमोर राज्याच्या दैनंदिन कारभाराचे विषय प्रस्तुत करणे सुरू केले. त्यांना मिळालेल्या सर्व भेटी ते रामाच्या पादुकांना अर्पण करीत असत. बरेचदा रामाच्या पादुकांवर राजछत्र धरून असलेले किंवा चामराने पादुकांना वारा घालत असलेले लोकांना दिसत असत. अशा तऱ्हेने पादुकांच्या रूपात तेथे उपस्थित असलेल्या भगवान रामाचा स्वतःला सेवक समजून भरताने 14 वर्ष राज्यकारभार केला. दरम्यान चित्रकूट पर्वताच्या सानिध्यात राहत असलेल्या ऋषींच्या मनात नेहमीच कसली तरी अस्वस्थता असते हे रामाच्या लक्षात आले. आपणच त्याला कारणीभूत असावे असे वाटल्याने राम विनम्रपणे मुख्य ऋषींच्या पुढ्यात आले आणि विचारू लागले, मला असे वाटते की येथे राहणाऱ्या ऋषींच्या मनात कसली तरी चलबिचल चालली आहे. शक्य असेल, विशेषतः जर यात माझा काही दोष असेल तर कृपया त्याचे कारण मला सांगा. वृद्ध ऋषी उत्तरले, प्रिय रामा, तुझ्याकडून कधीही कोणती चूक होऊ शकत नाही. आम्ही रावणाचा कनिष्ठ बंधू खरं यांच्या अधिपत्याखालील राक्षसांमुळे त्रस्त आहोत. मुळातच द्वेषी असलेल्या खरं आणि इतर राक्षसांच्या समोर भीषण रूपात येतात. आमच्या यज्ञामध्ये विघ्न आणतात. अपवित्र वस्तूंनी आमची शरीरे दूषित करतात. राक्षसांनी हिंसेचा अवलंब करण्यापूर्वी आम्ही येथून दुसऱ्या प्रदेशात जायला हवे. येथून जवळच असलेल्या अश्वमुनींच्या आश्रमात मी माझ्या शिष्यांना घेऊन जाण्याचे ठरवले आहे. जर तुझी इच्छा असेल तर तूही आमच्याबरोबर येऊ शकतोस आणि तेथे वास्तव्य करू शकतोस. तेथून निघून जाण्यासाठी रामाने ऋषींना अनुमती दिली, पण आपण चित्रकूटावरच राहणार असल्याचे सांगितले. तथापि त्यानंतर तेथे राहून रामांना अस्वस्थ वाटू लागले, कारण भरताच्या आणि आपल्या माताबद्दलच्या स्मृती वारंवार त्यांच्या मनात उफाळून येऊ लागल्या. त्यांना असेही वाटले की भरतांच्या सैन्यातील अश्वांच्या आणि गजांच्या विष्ठेमुळे तो परिसर दूषित झाला. अशा प्रकारे शेवटी कुठेतरी दुसरीकडे जायचा विचार रामाने पक्का केला. अशा तऱ्हेने राम, सीता, लक्ष्मणाने चित्रकूट सोडले व ते अत्री मुनींच्या आश्रमात पोहोचले. मुनींनी त्यांचे पितृवत प्रेमाने स्वागत केले. जेव्हा अत्री मुनींनी सीतेच्या स्वागतासाठी आपल्या वृद्ध पत्नीला अनुसयेला बोलावले तेव्हा भगवान रामांची नित्य सहचारिणी सीता अत्यंतिक विनम्र भावाने त्या तपस्वी स्त्रीला सामोरी गेली. आत्मसंयमाची देणगी लाभलेल्या त्या आश्रमवासी तपस्विनीला भेटल्यावर सीतेने अत्यानंदाने हात जोडून तिच्या प्रकृतीची चौकशी केली. सदाचाराचे व्रत घेतलेल्या पवित्र सुप्रसिद्ध अशा सीतेला बघून
सयेने प्रसन्न होऊन म्हटले, सुदैवाने तू आपली दृष्टी सदाचारावर केंद्रित केलेली आहे. सीते, ज्यांना वनवासात पाठवले गेले ते तुझे पती श्रीराम यांना तू अनुसरते आहेस, हे पाहून मला फार आनंद झाला. आपला पती नगरात असो वा वनात अनुकूल परिस्थिती असो वा प्रतिकूल, याची पर्वा न करता पतीला सर्वतः प्रिय मानणाऱ्या स्त्रियांची वैभव संपन्न विश्वे स्वतः वाट पाहत असतात. धर्मपरायण स्त्रियांच्या दृष्टीने पती हा परमेश्वर, मग तो वाईट चालीरीतीचा व्यभिचारी वा निर्धन असला तरीही हे विदेह राजकुमारी, माझ्या मते पतीशिवाय स्त्रीला दुसरा मोठा मित्र असू शकत नाही. तोच तिला तपस्येमुळे प्राप्त होणाऱ्या अक्षय फळासारख्या तिने इच्छिलेल्या सर्व वस्तू पुरविण्यास समर्थ असतो. तथापि अशा दुष्ट स्त्रिया, ज्यांच्या हृदयात आसक्ती भरलेली, ज्या सदाचार दुराचारांचे भान न ठेवता आपल्या पतीवर स्वामित्व गाजवतात, आपल्या इच्छेनुसार संचार करतात, त्या उपयुक्त रीतीनुसार पतीला अनुसरत नाहीत. खरोखर हे मिथिलीच्या राजकुमारी लालसांना बळी पडलेल्या अशा स्त्रिया सद्गुणांपासून दुरावतात. त्यांना केवळ अपकीर्तीच प्राप्त होते. उलट पक्षी तुझ्यासारख्या स्त्रिया, ज्या पतिव्रत्यासारख्या गुणांनी सुशोभित आहेत, ज्यांना जगात चांगले काय वाईट काय यांची पारख आहे, त्यांना पुण्यात्म्याप्रमाणेच स्वर्ग प्राप्ती होते. म्हणून या राजपत्राच्या सेवेत समर्पित होऊन त्याला आपले आराध्य दैवत मानून काळजीपूर्वक त्यांची सेवा करत राहा. त्यांच्या सोबतीने धर्माचे पालन कर. त्यामुळे तुला सहजपणे कीर्ती त्याचबरोबर पुण्यही प्राप्त होईल. अनुसयेच्या शब्दांची प्रशंसा करत सीतेने विनयाने पुढील प्रमाणे उत्तर दिले. काय उत्तर दिले? आपल्यासारख्या पवित्र स्त्रीकडून मला असा उत्तम उपदेश मिळावा यात आश्चर्य करण्याजोगे काही नाही. तथापि प्रत्येक पतिव्रता स्त्रीकरिता तिच्या पतीच तिचे आराध्य असतो हे मी आधीपासूनच जाणून आहे. जरी माझा पती हा नीच असता किंवा उदरनिर्वाहाच्या कोणत्याही साधनास वंचित असता, तरी सुद्धा कोणत्याही प्रकारे पश्चाताप व संकोच न करता मी कर्तव्य भावनेने याच पद्धतीने वागले असते. ते माझे कर्तव्यच. मग मी त्यांची किती सेवा केली पाहिजे, जे आपल्या श्रेष्ठत्वामुळे, अनुकंपेसारख्या अनेक सद्गुणांमुळे सर्वस्व प्रशंसनीय आहेत, ज्यांचे आपल्या इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण आहे, ज्यांच्या प्रेमात सातत्य आहे, ज्यांचे मन सदाचार पालनावर दृढ आहे, ज्यांच्या ठाई माता पित्यांच्या एकत्रित प्रेमा एवढे प्रेम आहे, ज्या श्रीरामाचे सामर्थ्य फाट आहे, ते श्रीराम आपली स्वतःची माता कौशल्या हिच्याशी जसे वागतात तसे आपल्या सावत्र मातांशी वागतात. माझ्या सासूने मी निर्जन वनात जाण्यासाठी निघताना, सीता काय म्हटली? माझ्या सासूने मी निर्जन वनात जाण्यासाठी निघताना जे काही शिकवले ते माझ्या हृदयावर कोरले गेले. किंबहुना लग्नात माझा हात पतीच्या हाती देताना माझ्या मातेने अग्नीच्या साक्षीने केलेल्या उपदेशाचे मला अजूनही स्मरण आहे. हे सद्गुणी देवी, आपल्या शिकवणीमुळे खरे तर तो सर्व उपदेश पुन्हा माझ्या मनात जागृत झाला आहे. आपल्या पतीच्या सेवेशिवाय दुसरे कोणतेही तपश्चर्या करणे स्त्रियांना धार्य नाही. पतिनिष्ठेवर ठाम असणाऱ्या अनेक महान स्त्रिया आपल्या अलौकिक आचरणाच्या प्रभावामुळे भगवंताच्या राज्यात अत्यंतिक सन्मानीय ठरल्या. सीतेवर प्रसन्न झालेली अनुसया मग म्हणाली, माझ्या प्रिय मुली, प्रचुर प्रमाणात असलेले माझे तपश्चर्याचे पुण्य वापरून मी तुला एक वर देऊ इच्छिते. तुला फक्त काय हवे ते मला सांग. सीता उत्तरली, हे महान तपस्विनी, आपली उपस्थिती हेच माझ्यासाठी मोठे वरदान आहे. तरी अनुसयेने आनंदाने सीतेला कधी न खोमेजलेला दैवी हार, दैवी वस्त्रे, अलंकार, सर्व सौंदर्य प्रसादाने दिली, जी सर्व अक्षय होती. नंतर अनुसयेने सीतेला विनंती केली की तिने रामाशी तिचा विवाह कसा झाला याची कथा सांगावी. तेव्हा सीतेने पुढील प्रमाणे कथन केले. जेव्हा यज्ञस्थळी तयार करण्यासाठी माझे पिता महाराज जनकभूमी नांगरत होते, तेव्हा धुळीने माखलेल्या अवस्थेत मी अचानक भूमीतून वर आली. त्यावेळी आकाशवाणी झाली, मी पुत्रीक असलेल्या जनकाने माझा स्वीकार करावा. अशा प्रकारे मी महाराज जनकाची कन्या म्हणून वाढली. नंतर मी यवनाच्या उंबरट्यावर असताना माझ्यासारख्या दैवी मुलीला सुयोग्य पती मिळत नाही, म्हणून माझे पिता चिंतातूर झाले. शेवटी त्याने माझे स्वयंवर करायचे ठरले. अट ठेवली की वरुणाने आमचे पूर्वज देवरात यांना दिलेल्या शिवधनुष्याला प्रत्यंचा चढविणाऱ्या वीरांची माझा विवाह करण्यात येईल. तथापि धनुष्याला प्रत्ययचा लावायचे तर सोडा, मोठमोठे राजे ते उचलण्यातही अपयशी ठरले. तथापि विश्वामित्र
मिथिलेला आलेल्या रामाने अगदी सहजतेने प्रत्ययचा लावून त्या धनुष्याचे 2 तुकडे केले. परंतु आपले पिता महाराज दशरथ यांच्याकडून अनुमती मिळेपर्यंत रामाने माझा स्वीकार केला नाही. अशा तऱ्हेने कोसल राजे आल्यानंतरच विवाह समारंभ संपन्न झाला. सीतेची कथा सांगून झाल्यानंतर संध्याकाळ दाटून आल्यानंतर अनुसयेने सीतेला तिचे नवीन अलंकार परिधान करून रामाच्या तैनातीत जायला सांगितले. सीतेला इतक्या मोहकपणे नटलेले पाहून राम प्रसन्न झाले. त्या रात्री ते अत्री मुनींच्या आश्रमात निजले. दुसऱ्या दिवशी सकाळी रामाने दंडकारण्याकडे जाणाऱ्या मार्गाची ऋषींकडे चौकशी केली. ऋषींनी रामांना मार्गदर्शन करीत सावध केले की ते अरण्य भयानक दुष्ट राक्षसांनी व्यापलेले. जो मनुष्य खाण्यापिण्यानंतर मुख प्रक्षालन करायचे टाळतो किंवा जो कोणत्याही धर्मतत्वाचे पालन करण्यात द्रंगही करतो त्याला खाऊन टाकण्यात या राक्षसांना फार आनंद वाटतो. त्यानंतर रामाची ऋषींचा निरोप घेतला. चंद्राने काळ्या ढगांच्या गर्दीत शिरावे तसे सीता व लक्ष्मणासह त्या घनदाट अरण्यात प्रवेश केला. या ठिकाणी हा भाग संपला. श्रवण केले तर श्रीराम जय राम जय जय राम लिहा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. उद्यापासून आपण अरण्यकांड सुरू करणार आहोत. आपण बालकांड बघितले, अयोध्याकांड बघितले, तिसरं कांड म्हणजेच अरण्यकांड आपण प्रारंभ करूया.